नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे छोटीसी बात. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा छोटीसी बात. दीपिकाची घाई झाली होती. 8:50 तिची बोरिवली फास्ट लोकल. पहाटे उठून तिने मुलगा समीरचा डबा करून दिलेला. त्याची 7ची शाळा, मग आपला नवऱ्याचा डबा. सासरेबुवा एकटेच घरी असायचे. त्यांचे जेवण दुपारी उषा कामाला आली की ते रामरावानं वाढायचे. त्यांचे ताट भांडी धुवून ठेवायचे. दीपिकाला ही गाडी चुकून चालायची नाही, कारण वांद्रे स्टेशनवरून तिच्या कंपनीची बस असायची. दीपिकाने पर्स खांद्याला लावली आणि ती दार उघडून बाहेर पडणार एवढ्यात तिच्या सासऱ्याचा आवाज तिला ऐकू आला. दीपा, ए दीपा, त्या वरच्या कपाटात आपलं दूरचे दिवे नावाचे पुस्तक आहे ना, ते जरा काढून देतेस का ग? दीपिकाने घड्याळात पाहिले. पुस्तक काढत बसले तर गाडी चुकणार. ती म्हणाली, बाबा संध्याकाळी देऊ का? मला उशीर होईल थोडा, गाडी पकडायची असते ना. अगं मग पुस्तक नाही दिलंस तर मी दिवस कसा घालवू? तुम्ही सगळेजण बाहेर जाता, मग माझा वेळ जात नाही ग. सरपडत दीपिकाने कपाट उघडलं आणि त्यांना हवे ते पुस्तक काढून दिलं. मग धावत ती बाहेर पडली आणि तिने रिक्षा पकडली आणि कशीबशी ट्रेन मिळवली. रात्री ती दमून भागून घरी आली तर तिचा मुलगा समीर तक्रार करत होता. आई आई अगं आजोबा मला सतत हाक मारत राहतात. काही नाही काही काम सांगतात. कसलं काम सांगतात? माझा मोबाईल चार्जिंगला लाव, कधी मित्राला फोन लाव, माझी पाठ खाजवून दे, माझी नखं कापून दे. त्यामुळे मला खेळायला जायला उशीर होतो ना. हो बाबा, बरोबर आहे. मी सांगते आजोबांना समीरला खेळायला जायचं असतं, काम सांगत जाऊ नका म्हणून. दुसऱ्या दिवशीची पण तीच तरह. रोजच्या प्रमाणे दीपाली ऑफिसला जायला निघाली तसे आजोबा तिला म्हणाले, दीपा माझं एक काम कर. दीपालीच्या पोटात गोळा आला. आता काय सांगतात हे म्हणून? जाता जाता माझं हे पत्र कुरिअर ऑफिसला देशील का? बाबा अर्जंट आहे का कुरिअर? उद्या दिलीपला सांगते ना द्यायला. अगं त्याला मी काल सांगितलं होतं, तो म्हणाला दीपाकडे द्या, तो घाईत असतो ना सदा. द्या. घड्याळेकडे पाहत ती म्हणाली. तिला आपल्या नवऱ्याचा राग आला आणि सासऱ्यांचा सुद्धा. दोघंही सगळी कामे आपल्यावर सोपवून देतात. रोज ट्रेन पकडण्याची घाई, रोजच. काय आपले जीवन. कमवत्या स्त्रीला घरचे करून बाहेर पडायचं. सगळ्यांचे डबे, रोजचे वाणसामान, भाजी मासे, त्यात मुलाचा अभ्यास. त्यात आपल्या मुलाकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे का असंही तिला वाटायचं. ह्या गडबडीत सासरे बाहेर पडताना रोज काहीतरी काम सांगतात. तिला व्हायचं, त्यामुळे आपल्या तोंडातून चटकन त्यांचा अवमान व्हायचा. छे, असं होता का मध्ये? तसा तिला आपल्या सासऱ्यांचा अभिमान होता. मराठीतील एक नावाजलेले कथालेखक होते. तिच्या माहेरच्यांना, तिच्या मैत्रिणींना, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना त्यांचं किती कौतुक होतं. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर होती. पण तिला ऑफिसमध्ये जाताना रोज उशीर व्हायचा, हे पण तितकंच खरं. ती रात्री दिलीपला म्हणाली, हे बघ बाबा, हल्ली काही दिवस ना मी ऑफिसला जायला निघताना काम सांगतात, त्यामुळे ऑफिसला मला जायला उशीर होतं रे. अगं हो, मी पण सकाळी लवकर बाहेर पडतो ना, त्यामुळे ते तुला सांगत असतील. पण मी संध्याकाळी घरी आल्यावर माझ्याशी ते गप्पा मारत राहतात, आईची आठवण काढत राहतात. माझ्या आणि रतनच्या लहानपणच्या आठवणी काढतात. आईच्या आठवणी त्यांचे डोळे उले होतात. खरं सांगू का बाबा, एवढे मोठे लेखक, एवढ्या कथा कादंबऱ्या लिहिल्या त्याने, पण आयुष्याच्या या टप्प्यावर ते हलवे होतात. त्यामुळे ते सांगत असताना ते मी ऐकतो. पण मी त्यांना असं सांगतो, दीपाला ऑफिसला जायच्या वेळी काम काही सांगत जाऊ नका. मी पण तेच म्हणते. इतर वेळी त्यांनी सांगितले ते मी ऐकतो, पण सकाळी खूप धावपळ असते रे माझी. रामरावांचा रमेश भिडे हा जवळचा मित्र, एक कवी. बऱ्याच वेळा ते घरी यायचे, मग 2 मित्रांच्या गप्पांना ऊन यायचे. अनेक ठिकाणी झालेले लेख, कथा, कविता, नवीन नाटक गप्पा मारून चहा घेऊन रमेशराव घरी जाईल. रामरावांचा मधुमेह मध्येच खूप वाढ. मग दिलीपची धावपळ होईल. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल. अशाच एका महिन्यात समीरने वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दीपिकाला सुट्टी होती म्हणून ती सासऱ्याच्या खोलीत गेली. खोली आवरता तिला त्यांची डायरी सापडली. आपले सासरे काय लिहितात एवढे? ती सहजपणे त्यांची डायरी चालू लागली. गेल्या 70 वर्षाची कॉलेजमध्ये असतानापासूनच्या आठवणी. मग नोकरी केली, लेखन केले, पुस्तके, मिळालेले पुरस्कार, लग्न. मग दिलीप आणि रतन ही 2 मुले, मुलांचे संगोपन. तशी मुलं मोठी झाली, रतनचे लग्न झाले. ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. दिलीपचं लग्न, समीरचा जन्म, मग पत्नीचे निधन. या टप्प्यावर रामराव बदलले.
त्यांच्या डायरी लेखनात विषण्णता, पत्नीच्या निधनानंतर ते व्यथित झाले. त्यांना आयुष्य भयान वाटू लागले आणि ते मुलगा, सून आणि नातवावर विसंबून राहू लागले. रामराव पुढे लिहितात, तरुणपणात मधुमेह आला आणि तो उतार वयात वाढला. दर महिन्याला हॉस्पिटलची वारी, तात्पुरता उपचार, त्यामुळे येणारे इतर रोग. आपले दिवस आता कमी राहिलेत याची जाणीव झाली आणि मग मुला सुनेला जास्तीत जास्त सहवास मिळावा म्हणून आपण प्रयत्न करू लागलो. मुलगा दिलीप, सून दीपिका आणि नातू समीर यांना थोडा वेळ तरी आपल्यासमोर काढावा म्हणून रोजच सुनेला, दीपिकाला काही काही काम सांगू लागलो. संध्याकाळी मुलगा आला की त्याच्यासोबत जुन्या आठवणी काढू लागलो आणि नातू समीरला खेळायला जायचं असतं पण त्यालाही काहीतरी काम सांगून आपल्या जवळ बसवू लागलो. मला कल्पना असायची की त्यांना ह्याचा त्रास होतो. दीपिकाची ट्रेन चुकते, समीर खेळायला उशीर होतो समीरला. पण बाळांनो, मला क्षमा करा, माझ्याजवळ वेळ थोडा आहे. मी थोड्या दिवसाचा सोबती आहे म्हणून तुम्हाला. दीपिकाला पुढे वाचवेन. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागली. रडत रडत तिने डायरी बंद केली आणि ती डोळे पुसत बाहेर आली. रात्री दीपिकाने नवऱ्याला बाबांच्या डायरीबद्दल सांगितलं. त्याला बाबा डायरी लिहितात हे माहीत होते पण त्याने त्यांची डायरी वाचली नव्हती. दीपिका नवऱ्याला म्हणे, बाबा रोज ऑफिसला जायच्या वेळी कामे सांगतात म्हणून राग यायचा रे दिलीप. पण आता मी माझे काम ना 10 मिनिटे लवकर संपवेन आणि ती 10 मिनिटे बाबांसमवेत घाल. त्यांच्याशी गप्पा मारी, त्यांच्या पुस्तकाविषयी बोल. दिलीप, तू सुद्धा जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासमोर घाल. तुझी कामे 10 मिनिटे लवकर संपव. मी समीरला पण सांगेन 10 मिनिटे उशिरा खेळायला जा. ती 10 मिनिटे आजोबांना दे. शेवटी त्यांना तरी काय हवंय? आपली रोजची फक्त 10 मिनिटे. एक लहानशी गोष्ट आहे ती, एक छोटीशी गोष्ट, एक छोटीशी बात. दुसऱ्या दिवसापासून दीपिका आपले लवकर आवरू लागली आणि 10 मिनिटे सासऱ्यासोबत घालवू लागली. दिलीप संध्याकाळी घरी आला की बाबांसमवेत गप्पा मारू लागला. त्याला घेऊन बागेत जाऊ लागला. समीर शाळेत जाताना येताना आजोबांच्या बाजूला बसू लागला. गेली काही वर्षे खंगलेले रामराव आता टवटवीत दिसू लागले. त्यांचे घरातील बोलणे, हसणे वाढले. त्यांचा मित्र रमेशरावांच्या हे लक्षात. आपल्या मित्राचा बदललेला मूड त्याच्या लक्षात आला. ते मित्राला म्हणाले, राम्या, अरे लेका, पूर्वीपेक्षा तू आनंदी दिसतोस. वहिनी गेल्यापासून खूप नर्वस असायचास पण आता हल्ली जरा बदललास. होय रे मित्रा रमेश, माझा मुलगा, सून, नातू माझी खूप काळजी घेतात बाबा. माझ्याशी बोलतात, माझ्याशी गप्पा मारतात. आणि मला तरी काय हवं असतं सांग? त्यांच्या प्रेमाचं टॉनिक मला मिळते. होय बाबा, असंच तुला मिळू दे, तू आहेस खरा भाग्यवान. अचानक एका रात्री मधुमेह खूप वाढला आणि हॉस्पिटलला पोचण्याआधी रामराव निधन पावले. माणसे जमली, मित्र जमले, वाचक नातेवाईक जमले. सर्वजण म्हणत होते रामराव गेले पण त्यांचा चेहरा प्रसन्न होता. शेवटी रामराव आनंदात गेले. दीपिका हे ऐकत होती. नातेवाईकांचे बोलणं ऐकून तिला समाधान वाटले. शेवटी आपले सासरे समाधानाने गेले. आपण तिघांनी त्यांना काय दिलं? त्यांना थोडा वेळ दिला. त्याने त्यांना आनंद मिळाला. किती लहानशी गोष्ट, एक छोटीशी बात. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.